इचलकरंजी शहरातील रिंग रोडच्या दुरावस्थेविरोधात नागरिकांचा संताप शनिवारी अनोख्या पद्धतीने व्यक्त झाला। रिंग रोडच्या कामासाठी तब्बल 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात काम सुरू न झाल्याने साजिद भाई मकानदार यांनी महासत्ता चौक ते लाखेनगर चौक पर्यंत दंडवत घालत आंदोलन केले। गणेश उत्सवापूर्वी रस्ता पूर्ण करावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। रिंग रोडची अत्यंत खराब अवस्था झाल्याने वाहन चालक, पादचारी आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। ठिकठिकाणी पडलेले खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि पावसामुळे निर्माण होणारा चिखल यामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। रस्त्याच्या कामासाठी 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा होऊनही प्रत्यक्ष कामाला गती मिळालेली नाही। त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात दंडवत आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी गणेश उत्सवापूर्वी रस्ता पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। या आंदोलनात भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे, प्रकाश बरकाळे, अब्राहम बापू आवळे, युवा नेते सचिन साठे तसेच परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाने तातडीने रस्त्याचे काम सुरू करून दर्जेदार काम करावे अशी मागणी केली। नागरिकांच्या संयमांचा अंत पाहू नये, अन्यथा जन आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। आजपर्यंत हे काढलेली दंडवत ही कुठल्या राजकीय हेतूनुसार काढलेली नाही। आमचं मोठमोठे मंडळ आहेत या रस्त्यामध्ये, गजयोखन असू दे, धार ग्रुप असू दे, दगडीचा असू दे, लालनगरचा गणाधीश असू दे, नारायणनगरचा असू दे, परत आमचा युवा संघर्ष ग्रुपचा असू दे, असे मोठमोठे गणपती आहेत आणि काही गणपती बॅलेन्सिंग आहेत आणि त्या गणपतीची दुखापत व्हावू नये या हेतून हे आज आंदोलन दंडवत घातलेले आहे। नागरिकांना होणारा त्रास, रोज पुरी किती पडतात, कॉलेजला जाणाऱ्या म्हाताऱ्या महिला पडतात, कितीतरी ॲम्ब्युलन्स अडकली, घंटागाड्या तर पलटी होतात, भरलेल्या घंटागाड्या तर डेपोमध्ये जात असताना इथून गाड्या पलटी होतात। या अनुषंगानं ही दंडवत आज घातलेली आहे। कुठला राजकीय हेतू यामध्ये नाही आहे। बराबरी करत आहे, इंदोरची बराबरी करू नका, इतर चंदूर तर करून दाखवा, पहिला इंदोरची बराबरी करावं लागेल। आणि हे काम कशासाठी घेतलंय? 12 कोटी रुपये ह्या रस्त्याला मंजूर झाले, 6 कोटी रुपये पॅचवर्कला झाले। एवढा निधी मिळून सुद्धा हे काम घेतलेलं आहे अध्यक्ष। हे पॅचवर्कचं 6 कोटी रुपये आणि रस्त्याचं 12 कोटी रुपये, असं टोटल 18 कोटी रुपयाचा रस्ता आहे। आता निम्मा रस्ता केलाय, निम्मा रस्ता पटलाय सगळा। आता महिन्याभरात गणपती आहे, गणपती येणार आहेत, गणपतीपर्यंत हा रस्ता झाला पाहिजे, नाहीतर अन्यथा आम्ही गणपती आणून महानगरपालिकेच्या दारात लावणार। महापालिकेचा दार पूर्ण बंद, जो पर्यंत रस्ता नाही तोपर्यंत महानगरपालिकेमध्ये एंट्री कोणाला मिळणार नाही। गणपतीपर्यंत रस्ता झालाच पाहिजे। नारायणनगर रिंग रोड परिसर राहणाऱ्या सगळ्यात थर्ड क्लास रस्ता आता सध्याचे झालेले आहे। चांगले रस्ते उकरून ऐन पावसाळ्यामध्ये सगळ्यांचं जिन्ना आराम करून ठेवलेलं आहे सगळ्या लोकांनी। मला यांना एवढाच सल्ला द्यायचा आहे, इंदोरला घेतली, इंदोरची बराबरी यांनी करत आहेत। इंदोर राहून दे, चंदूर करून दाखवा इचलकरंजीचं। लोकांच्या गरजा काय त्याकडे तुमचं लक्ष पाहिजे, त्याकडे तुमचं कुठलंही लक्ष नाही। रस्ता नाही, लाईट नाही, चावी नाही, पाणी व्यवस्थित येत नाही तुमचं, आणि कुठलीही व्यवस्था तुमची नाही। आज आम्ही या महापौर यांच्या भागात आहे, कुठलीही व्यवस्था नाही, चारी बाजूने फिरून आलेलो आहे आणि चारी बाजूने फिरून बघा तुम्ही।